नमस्कार. शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. की एक तीव्र कमी दाब अजूनही अरबी समुद्रात अंतर्गत भागात आहे, त्यामुळे मात्र त्याचा परिणाम भारतावर फारसा होत नाही. पावसाची परिस्थिती अजूनही किनारपट्टी भागात आणि दक्षिण भारतामध्ये आहे. की सकाळीच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर पावसाची परिस्थिती सकाळीच आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला सुद्धा पावसाचं क्षेत्र आहे. तर किनारपट्टीच्या भागामध्ये रत्नागिरीच्या समोर समुद्रामध्ये मोठं पावसाचं क्षेत्र आहे. महाराष्ट्रात काल देखील ढगाळ परिस्थिती होती आणि काही ठिकाणी हलका पाऊस झाला, काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस होता. मात्र हे वातावरण नंतर निवळलेलं आहे. कमी दाब हे बऱ्याच अंशाने अरबी समुद्रात सरकल्यामुळे त्याचाही महाराष्ट्रावरचा प्रभाव कमी झाला आहे. की समुद्र किनारपट्टीला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दरम्यान समुद्रामध्ये मोठं पावसाचं क्षेत्र आहे. मुख्य जो तीव्र कमी दाब आहे तो अंतर्गत भागात अरबी समुद्रात सरकल्यामुळे त्याचाही प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात पावसाचं क्षेत्र आहे, हेही 24 तारखेला कमी दाबात रूपांतरित होईल अशी शक्यता आहे. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण समोरील इमेजमध्ये बघितलं तर 21 तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील 2 जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होईल अशी शक्यता या ठिकाणी दिसते आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये पर्यंत पावसाचा प्रभाव राहील. मुंबईपर्यंत पावसाचं क्षेत्र निर्माण होईल अशी शक्यता आहे. मराठवाड्यातही पावसाचं वातावरण राहील असं या ठिकाणी दिसतं आहे. विदर्भात सुद्धा ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे. आपण याही इमेजमध्ये बघू शकता की 22 तारखेला पावसाचं क्षेत्र हे काही अंशांनी सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या दिशेने सरकेल आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण या ठिकाणी पावसाची परिस्थिती राहील अशी शक्यता आहे. 23 तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल अशी एक शक्यता आहे. बघू शकता 24 तारखेला पावसाचं प्रमाण आणखी कमी होईल अशी प्राथमिक शक्यता आहे. 25 तारखेला आपण बघितलं तर 25 तारखेला सुद्धा पावसाचं प्रमाण अधिक कमी होईल अशी शक्यता आहे. 26 तारखेलाही पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं संपूर्ण कमी होईल असं स्कायमेट वेदर हवामान प्रणालीवरून दिसतंय. 27 तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता नाही. म्हणजे एकूण 2 दिवस अजून पावसाचं क्षेत्र राहील, नंतर पावसाचं क्षेत्र कमी होईल. याचाच अर्थ थंडीला सुरुवात होईल अशी शक्यता आहे. समोरील मॉडेलनुसार पुढील 48 तासात जे काही पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दिसतंय त्याचा आपण अनुभव घेतला तर विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होईल. मात्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. इतरत्र ही ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. या मॉडेलनुसार आपण पुढील 7 दिवसाचा हवामानाचा अंदाज पाहणार आहोत. आज साप्ताहिक हवामान अंदाज घेणार आहोत. आपण स्कायमेट वेदरनुसार साप्ताहिक हवामान अंदाज बघितलेलाच आहे, परंतु या मॉडेलनुसार आपण धावती इमेज 7 दिवसाची बघणार आहोत. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता अरबी समुद्रातील कमी दाब हा आणखी तीव्र होण्याची शक्यता काही कालावधीसाठी आहे. मात्र तो अंतर्गत भागात जात असल्यामुळे त्याचा भारतावर किंवा भारताच्या हवामानावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र आपण बघू शकता की 22 तारखेलाच अरबी समुद्रात एक नवीन कमी दाब होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे, हेही आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. 23 तारखेला हा कमी दाब जवळपास श्रीलंकेच्या दिशेने सरकताना दिसतो आहे. 24 तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान हा कमी दाब येईल आणि त्याची गती वाढण्यास सुरुवात होईल अशी एक प्राथमिक शक्यता आहे. 25 तारखेला आपण या कमी दाबामध्ये अधिक तीव्रता आल्यामुळे दक्षिण भारतामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होईल आणि या कमी दाबाचा प्रभाव दक्षिण भारतावर दिसण्यास सुरुवात होईल. म्हणजे 25, 26, 27 तारखेला
या कमी दाबामुळे दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल. आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की साधारण 27 तारखेच्या ते 28 तारखेच्या सकाळपर्यंत आपण अंदाज घेतला तर दक्षिण भारतामध्ये म्हणजे श्रीलंकेच्या दरम्यान, श्रीलंकेच्या टोकाला हे संपूर्ण वातावरण तयार होईल. यामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्राच्या दक्षिणी भागात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल. साधारण 28 तारखेला तो दक्षिण भारतातून पुढे सरकेल, परंतु त्या दरम्यान त्याची गती वाढल्यामुळे दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. की 30 तारखेला अरबी समुद्रात या कमी दाबाचा वेग वाढणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एक नवीन तीव्र कमी दाब अरबी समुद्रात तयार होईल अशी परिस्थिती आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये कमी दाबातूनच एखादा तीव्र कमी दाब तयार होतो आणि त्यातून चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता अधिक असते. सांगली, सोलापूर, सातारा या ठिकाणी एक छोटी चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात जे काही पावसाचं क्षेत्र आहे ते थोडं किनारपट्टीच्या भागाकडे आणखी सरकणार असल्यामुळे पावसाचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात वाढेल अशी एक प्राथमिक शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रायगड, मुंबईपर्यंत, अहमदनगर, बीडपर्यंत, लातूर, उस्मानाबादपर्यंत हा पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र हे विशेष पावसाचं क्षेत्र नाही, केवळ सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात त्याचा प्रभाव राहील अशी शक्यता आहे. मुंबई परिसरात सुद्धा आज दुपारनंतर पावसाचं क्षेत्र निर्माण होईल अशी शक्यता आहे, कारण अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचा छोटा प्रभाव हा मुंबई किनारपट्टीला सुद्धा पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज पावसाचं वातावरण राहील. रात्रीही थोडा ढगाळ परिस्थिती राहील अशी शक्यता आहे. आपण 22 तारखेची परिस्थिती बघितली तर 22 तारखेलाही पावसाचं ढगाळ वातावरण हे महाराष्ट्रात राहील अशी एक शक्यता आहे. आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता. मात्र 22 तारखेला पावसाचं वातावरण थोडं कमी होईल. हीच बाब आपण 23 तारखेला बघितली तर 23 तारखेला विरळ ढगाळ परिस्थिती असेल, त्यामुळे पावसाचं प्रमाण 23 तारखेला कमी होण्याची शक्यता आहे. 24 तारखेला देखील महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती असेल. विशेष पावसाचं क्षेत्र 24 तारखेलाही महाराष्ट्रात असण्याची शक्यता नाही. 25 तारखेला देखील केवळ पश्चिम महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहील, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल. 26 तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता असणार नाही. 27 तारखेची परिस्थिती बघतो आहोत. एक नवीन कमी दाबाचा प्रभाव हा दक्षिण भारतात पडण्यास सुरुवात होईल, मात्र त्याचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही. हीच आपण इमेज थोडी पुढे सरकवल्यास दक्षिण भारतामध्ये म्हणजे तामिळनाडू, दक्षिण आंध्रा, कर्नाटक या भागात आपण 29 तारखेची परिस्थिती बघितली तर 29 तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं क्षेत्र निर्माण होईल. आपण बघू शकता की 29 तारखेच्या दरम्यान या नवीन कमी दाबामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे. यामध्ये काही बदल झाल्यास आपण त्याविषयीची माहिती देणार आहोत, परंतु आपल्या अंदाजानुसार 23 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस हा कमी होणार आहे. आपण तापमानही पाहणार आहोत. 21 तारखेला 22°C तापमान पहाटे 5 वाजता असणार आहे. तारखेला 5 वाजता 21°C होणार आहे. 23 तारखेलाही ते 21°C असणार आहे. 24 तारखेला तापमान औरंगाबादचं आपण बघतो आहोत ते 20°C होणार आहे, म्हणजे कमी होण्याची शक्यता 24 तारखेला आहे. 25 तारखेलाही ते सकाळी 5 वाजता 20°C असणार आहे. 26 तारखेला आपल्याला 19°C वर तापमान जाताना दिसेल. 27 तारखेला 19°C हवामान होईल. 17° तापमान होईल, म्हणजे 28 तारखेला थंडीचं प्रमाण अधिक वाढलेलं असेल महाराष्ट्रामध्ये. 29 तारखेला आपल्याला 16° तापमान होईल अशी शक्यता आहे. 30 तारखेला पुन्हा एकदा 17° तापमान होईल, म्हणजे आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की साधारण 27 तारखेनंतर थंडीला सुरुवात होते जोरदार. आज आणि उद्या पावसाचं वातावरण राहील, नंतर पावसाचं वातावरण कमी होणार आहे.
सध्या दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय असून त्याचा प्रभाव पडत राहणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैराज.